कोल्हापुरातल्या शिवाजी पुलावरूनच या संपूर्ण पूर परिस्थितीचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती कायम आहे, पण पंचगंगा नदीची पाणी पातळी 1 इंचानं कमी झाली ही समाधानाची गोष्ट म्हणावी लागेल। काल दिवसभर पावसानं उघडीप दिली, त्याचा परिणाम म्हणून आपण पाहतो की आता पंचगंगा नदीची पाणी पातळी 1 इंचानं कमी झालेली आहे। त्याचबरोबर आपण पाहतो की राधानगरी धरणातला विसर्ग देखील कमी झालेला आहे। राधानगरी धरणाचे सध्या 2च दरवाजे सुरू आहेत, त्यातून आपण पाहतो की 4000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, जो पूर्वी 11000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होता। एकूणच आपण पाहतो की पंचगंगा नदीची पाणी पातळी अतिशय संत गतीनं वाढत होती आणि आता संत गतीनं 1 इंचानं कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। पुढे आलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवण्यात आलेला, जवळपास 3.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला, त्यामुळे पाण्याला आता वेग असल्याचं दिसायला मिळतंय। एकूणच आपण पाहतो की कृष्णा नदीच्या पाणी पातळीत पण काही प्रमाणात घट झाल्यामुळं हे पाणी जे आहे ते पुढे सरकताना दिसतंय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक रस्त्यांवर मात्र आजही पाणी आहे, आजही अनेक रस्ते बंद आहेत। त्या रस्त्यांवर जवळपास 8 ते 9 फूट इतकं पाणी आहे, त्यामुळं तिथल्या लोकांना इमर्जन्सीमध्ये जात असताना बोटीचाच सहारा घ्यावा लागतोय। एकूणच आपण पाहतोय की कोल्हापूर जिल्ह्यामधली पूर परिस्थिती जी आहे ती स्थिर आहे, कायम आहे। बाजार भोगाव या परिसरात जवळपास 8 ते 10 फूट पाणी होतं, त्या ठिकाणी 3 ते 4 फूट पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळं दिलासा देणारी गोष्ट आहे। पण आज दिवसभर उघडीप दिली पावसानं, तर मात्र आपण पाहतो की कुठेतरी कोल्हापूरकर समाधान व्यक्त करतील, कारण वाढणारं जे पाणी आहे ते कोल्हापूरकरांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात धास्ती लावून दिलेली होती। त्यामुळे मिथुनचा प्रताप नाईक, G24 तास, कोल्हापूर।